तर चंद्रबाबू नायडू आणि सपाचे अखिलेश यादव यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती मिळते। नायडूंची संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डीही चंद्रबाबूंशी संवाद साधू शकतात अशी माहिती मिळते। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले। संदीप, दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे मनश्री। काल ज्यावेळा निकालाची आकडे समोर आले त्यानंतर राजकीय हालचाली ज्या आहेत त्या सगळ्या वेगवान झालेल्या आहेत असं म्हणता येईल। सध्याच्या घडीला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे, कारण या दोघांकडे पुरेसे खासदार सध्या आहेत आणि त्यांची गरज जी आहे ती इंडिया आघाडीला देखील आहे आणि एनडीएला देखील आहे। आज दोन्ही बैठका होत आहेत। 4 वाजता एनडीएची बैठक होते आणि 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक होते। पण आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार समाजवादी पक्षाचे मोठे नेते ज्यांची ओळख आहे अखिलेश यादव, उत्तर प्रदेशमध्ये मोठं त्यांचं नाव आहे, अखिलेश यादव यांच्यावर सध्या जबाबदारी देण्यात आली आहे चंद्राबाबू नायडू यांची भेट घेण्याची। चंद्राबाबू नायडू कदाचित दुपारपर्यंत आज दिल्लीत दाखल होऊ शकतात आणि त्यानंतर ते अखिलेश यादव त्यांची भेट घेऊ शकतात। इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की चंद्राबाबू नायडू यांची भेट घ्या। अखिलेश यांच्यासोबतच रेवंत रेड्डी जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलेलं आहे की नायडू यांची भेट घ्या, कारण चंद्राबाबू नायडू हे जर इंडिया आघाडीकडे आले तर नक्कीच इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करू शकते। पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी जरी म्हटलेलं असतं की आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन होईल त्याला पाठिंबा देऊ, मात्र इंडिया आघाडीकडून जोरदार असे प्रयत्न सुरू आहेत की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीकडे कशा पद्धतीने येतील। त्यामुळे आज या दोन्ही बैठका होत असतानाच या सगळ्या राजकीय गाठीबिठी देखील अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत मनश्री। नक्कीच त्याच्यामुळे चंद्रबाबू नायडू यांच्याशी भेटीगाठी घेणार आहेत अनेक महत्त्वाचे नेते। अखिलेश यादव यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे। धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।